देवाचे प्रेम. एके दिवशी सॅम नावाचा एक मुलगा खूपच निराश दिसत होता आणि तो एका गार्डनमध्ये जाऊन एकटाच बसला होता. त्याच्या मागोमाग त्याचे आजोबाही आले आणि ते दुरून त्याला पाहत होते. तो फार उदास बसला होता आणि म्हणून आजोबाने त्याच्या जवळ जाण्याचे ठरवले. आजोबाने सॅमला विचारले, "अरे सॅम, तू इतका उदास का आहेस? काय झालंय तुला बाळा?" सॅम म्हणाला, "आजोबा, मला असं वाटतंय की कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही." आजोबा त्याच्या जवळ जाऊन त्याच्या जवळ बसून त्याला प्रेमाने म्हटले, "अरे असं नाही सॅम बाळा, तुला माहिती आहे का, जगातील सर्वात मोठी लव्ह स्टोरी कोणती आहे आणि आपल्यावर जास्त प्रेम कोणी केलंय?" सॅमनी उत्सुकतेने आजोबांना विचारलं. "काय आजोबा, लव्ह स्टोरी? मला नाही माहिती. कोणती आहे बरं? कोणी बरं आपल्यावर जास्त प्रेम केलं?" "अरे हो थांब, सांगतो मी तुला," असं आजोबा म्हणाले. "तुला माहिती आहे का, आपल्या बायबलमध्ये योहान 3:16, जॉन 3:16 मध्ये देवाने असं लिहिलंय, देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, आणि तो पुत्र म्हणजे कोण माहिती आहे? येशू ख्रिस्त. जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला अनंत काळचं जीवन मिळेल." आपल्याला त्या पापातून मुक्तता दिली आणि त्यांनी आपल्यावर एवढं प्रेम केलं आणि त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला. मग ते प्रेम कमी आहे का आपल्यासाठी? सॅम विचार करत आजोबांना म्हणाला, "हो, देवाने आपला पुत्र माझ्यासाठी दिला? खरंच आजोबा? आहे काही नाही ही जगातील सगळ्यात मोठी लव्ह स्टोरी?" सॅम हळूहळू हसत म्हणाला आजोबांना, "आजोबा, हे खरंच खूप छान आहे. मी कधी असा विचारच केला नव्हता." "हो ना बाळा सॅम, जेव्हा जेव्हा तुला असं वाटेल की कोणीच तुझ्यावर प्रेम करत नाही, सगळे तुझा राग करतात, तर हे वचन आहे ना, ते नक्की पाठ करून ठेव आणि आपल्या हृदयात ठेव की देव तुझ्यावर खूप प्रेम करतो, बरं का बाळा." आणि आजोबांचे हे म्हणणे ऐकून सॅम खूप खुश होतो. तो हसायला लागतो आणि त्याच्या डोळ्यात जणू काय एक नवीन उमेद चमकत असते की कोणीही नाही, पण माझ्या देवाने माझ्यावर प्रेम केलंय. आणि असं म्हणत आजोबा त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात, "चल आता आपण दोघंही आईस्क्रीम खायला जाऊया. बाळा, आयुष्य खूप सुंदर आहे. असं उदास व्हायचं नाही. आपल्यावर सर्वच प्रेम करतात आणि त्यातूनही मोठं प्रेम आपल्यावर देवाने केलंय. म्हणून आपलं आयुष्य उदास होऊन घालवायचं नाही." आणि असं म्हणून ते दोघेही आनंदाने चालत आणि आत्मविश्वासाने सॅमने डोके वर करून चालत तो आईस्क्रीम खायला जातो. अशा प्रकारे सॅम खूप खुश होतो आणि आपल्या जीवनात तो आनंदाने जगू लागतो. तर योहान 3:16 प्रमाणे आपल्याला ही देवाच्या अपार प्रेमाची आठवण करून देतो देव. आणि आपण कितीही हरवलेले असू किंवा एकटे वाटलेले असू किंवा आपल्याला लोनलीनेस फील होत असेल, तरी आपण टाकाऊ नाही आहोत, तर आपण आपल्या जिवंत देवासाठी भरपूर अमूल्य आहोत. तर या सुंदर अशा सॅमच्या गोष्टीवरून आपल्याला एकच कळतं की आपण खचून न जाता आपला जो जिवंत देव आहे, ज्याने आपल्यासाठी एकुलता एक पुत्र राखून न ठेवता आपल्यासाठी धाडला, त्यांनी हे एवढं अगापे प्रेम आपल्यावर केलं, खूप मोठं प्रेम केलं आणि तो करत राहणार, युगाच्या समाप्तीपर्यंत करत राहणार. आणि तो हेच आपल्या अंतःकरणात आपण रुजवून ठेवून आनंदित जीवन जगलं पाहिजे. तर कशी वाटली ही तुम्हाला सॅमची छोटीशी गोष्ट, ज्यातून देवाचं प्रेम प्रगट होतं? जर तुम्हाला ही गोष्ट आवडली तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.